हाय गाईज, दिस इज मी पायल अँड वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. आणि काल रात्रीच आमच्या इकडे कॉलेजचा बड्डे झाला आहे. सो इट वॉज अ स्वेरीज 28th ॲनिव्हर्सरी आणि वी ऑल वेअर इन्व्हायटेड इन दॅट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. बेसिकली तिथं एक इव्हेंट होणार होता ज्याच्यामध्ये लोक परफॉर्म करणार होते. आणि त्या कार्यक्रमाला बसल्यावर आम्हाला कळलं की अजूनही लोक आहेत जी भाषणं पण करणार आहेत. म्हणजे ती भाषणांबद्दल नाही बोलत मी, जी विद्यार्थ्यांनी त्या इव्हेंटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये केले त्या भाषणांबद्दल बोलत आहे. जे कार्यक्रमाची सुरुवात करताना जे पाहुणे वगैरे बोलवलेले 4-5 त्यांनी केले. तिथं आमचे पेशन्स लेवल चेक झाली. लिटरली 3 तास ते भाषणं चालू होती. एकतर स्वेरीमध्ये असे इव्हेंट्स होतात जे कॉम्पिटिशन्स असतात, म्हणजे टेक्नॉलॉजी रिलेटेड, स्टडी रिलेटेड होतात. बट असं कधी असं डान्स, म्युझिक, ब्ला ब्ला, यू नो, यू गेटिंग मी, असले इव्हेंट्स होत नाहीत. तर आम्ही ऑलरेडी एवढे एक्सायटेड होतो. आम्ही सगळे डोक्यावर उचलून धरलेला विषय की आज मजा येणार आहे, आज एन्जॉय करायचं. अँड इट वॉज लाईक 3 तास. मग आम्ही पहिल्यांदा भाषणं ऐकली. 8:30 वाजले ते भाषणं संपायला. तिथनं मग कार्यक्रम सुरू झाला. पहिले 2 परफॉर्मन्स झाले. त्यात पण पहिलं भाषणच वगैरे झाली, कविता वगैरे. अजून डान्स वगैरे काय झालं नव्हतं. आणि सगळं गाव गोळा कशासाठी झालं तर त्या डान्स बघण्यासाठीच. बिकॉज यार नव्हतं आम्हाला ऐकायचं भाषण किंवा कविता लिहिलेली. ठीक आहे, होतं तुम्ही पण प्रिपेअर्ड, पण तुम्ही समजू शकता मेंटॅलिटी आमची की आता आम्ही का एक्सायटेड होतो डान्स वगैरे बघण्यासाठी. कांट एक्सप्लेन दिस. ते पण एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग होता, गाणं म्हणणं किंवा कविता वाचून दाखवणं किंवा भाषण. बट ट्रूली वी आर देअर फॉर द डान्स, द म्युझिक अँड एव्हरीथिंग दॅट इज गोइंग टू हॅपन. ते सोडून, भाषणं वगैरे सोडून. पण पहिले 3 तास तर ह्यातच गेले. मान्यवरांनी भाषणं केली आणि मग फायनली अनाऊन्समेंट झाली की आता ते होणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही सगळे एक्सायटेड आहात, ते म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाला. पहिला परफॉर्मन्ससुद्धा भाषणांचाच होता बहुतेक. भाषणं, गाणे बिणे म्हणणे हेच 2-3 पहिले झाले. तेवढ्यात त्यांनी अनाऊन्समेंट केली की मंगळवेढा आणि पंढरपूरला जाणारे जे विद्यार्थी आहेत, जे बसनं जाणार आहेत, त्या बसेस निघाल्यात, फार्मसी कॉलेज समोर थांबलेत, कृपया जावे. आम्ही 3.5 तास बसलो ह्या कार्यक्रम बघण्यासाठी. आणि 2 परफॉर्मन्स नंतर तुम्ही अनाऊन्स करताय वे जावं म्हणून. एवढं वाईट वाटलं. पोट भरून कॉलेजचं कौतिक केलं आम्ही तेवढ्या तासाभरात. निम्म्या लोकांचा तर टाईम ह्यातच गेला. बाहेर जायचे, बसवाल्याला विचारायचे, बसवाल्या काकांना विचारायचे की काका कधी निघणार आहे बस. मग त्यांना कन्व्हिन्स करायची की अजून एक अर्धा तास, अजून 1 तासभर. मग आत यायची माझी फ्रेंड विद्याच, ती यायची आतमध्ये, जरा बसायची, परत बाहेर जायची, परत तिला कॉल बिल गेला, ती परत म्हणायची की हां मी मागच उभी आहे, अजून बस निघाली नाही, 10 वाजता निघणार आहे. हां ठीक आहे. देन ती सगळं झालं. बसवाल्यांनी बी असं टेन्शन दिलं, आम्हाला बी टेन्शन आलं कारण आम्ही त्या बसमध्येच येणार होतो. पण परत आम्ही मी डोकं लावलं, रिक्षावाल्याला कॉल गेला, विचारलं भावा येतोस का. दादा म्हणले ओके. मग त्याला म्हणलं ठीक आहे, सांगतो तुम्हाला कार्यक्रम संपल्यावर. मग त्या बिचाऱ्या दादांना आम्ही 10:30 वाजता कॉल केला, बोलवलं, सांगितलं या संपला कार्यक्रम. ते आलो मग 10,000 रुपये एक्स्ट्रा वाढवू देऊन आणि शेवटी येऊन झोपलो. पण सुरुवातीला कार्यक्रमाच्या ज्या वेळेला हळूहळू 1-2 डान्स झाले त्यावेळेला माझं मन असं रिग्रेटनं भरलेलं होतं की त्या स्टेजवर आपण नसणार आहे किंवा आमचा ग्रुप नसणार आहे किंवा काय परफॉर्म तिथं नाही करणार आहे. आपण नुसतं बघायला गेलो आहे. आणि आय एम नॉट दॅट पर्सन ब्रो जी फक्त बघायला झालं असतं. तसं मला आवडते पार्टिसिपेट करायला असलं तसल्यात. मग लई रिग्रेट होत होतं. पण आता काय करायचं, रिग्रेट घेऊन बसू तर शकत नाही ना. मग आम्ही गोळा झालो, ग्रुप आमचा होता तिथं. मग आणि विषय असा झाला की आमच्या आदरणीय यशोडी मॅडम आणि शिक्षक वगैरे सगळे आमच्या मागच होते. असे दिसत होतो आम्ही त्यांना क्रॉसमध्ये. असं तिथं आणि भीती वाटायची. जरा आम्ही मस्ती करायला लागलो गेलो की मनात यायचं असं त्यांना दिसतोय का आपण. मला की असं मागं बघायचं, चेक करायचं दिसतोय का, दिसतच असायचं. तिरक्या बरोबर मॅडम होत्या. भीत आम्ही एन्जॉय केलं सुरुवातीला. मग काय नाही,
त्या अशा स्टेप्स आहेत आमच्या. ओपन थिएटर आहे आणि त्याच्यात असं म्हणजे ते टिपिकल असं मध्ये असा स्टेज आहे आणि अशा 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 त्या अशा पायऱ्या आहेत. म्हणजे पायऱ्या म्हणजे सिटिंग अरेंजमेंटसाठी असं ते सर्क्युलर असं असं ते ग्राउंड आहे. ग्राउंड म्हणतो थिएटर आहे. तिथं बसलेलो. मग पहिल्यांदा असं सगळेजण एका अलाईन बसलेलो एका रेषेत. मग आम्ही 2-3 जण खाली बसलो असं त्या म्हणजे इथं बसून आपण इथं खाली पाय सोडतोय ना, तर आम्ही इथं बसलो काय जण. तिथनं मस्ती चालू केली, आई शपथ. मग सुट्टी दिली नाही. मग आम्ही पुढची काय कसली का नाचली आमचं आम्ही इथं खाली बसून नाचत होतो. एवढं वरडलो, एवढी मजा केली. आणि म्हणजे जास्त करून मुली परफॉर्म करत होत्या ना गाण्यांवरती, बॉलिवूड किंवा लावणी वगैरे असं. मग आता आमचं आहे कॉलेज वुमेन डोमिनेटिंग, बिकॉज आमची वुमेन्सची संख्या जास्त आहे तिथं. मुलं 20% आहेत. मग पोरं बिचारी शांत बसायची. मला तर कधी कधी असं बघून वाटायचं काय उपयोग यांचा येऊन तर इव्हेंटला. गप्प बसलेली अशी हाताची घडी घालून. आणि इकडं मुली आम्ही चिरकत होतो, नाचत होतो. म्हणजे त्यात पार्टिसिपेट नव्हतो इव्हेंटमध्ये, पण मजा आली मलाही सांगायचं होतं. आणि मग हळूहळू म्हणजे थोड्या आठवणी असाव्यात म्हणून मॅडम ह्या क्लिप्स मी शूट केल्या त्या इव्हेंटच्या. चल पटकन लई लांब आहे. स्वेअर बर्थडे. हां आणि माघारी आलो रिक्षानं आणि झोपून टाकलो. आणि आता मेल्यागत पडलोय. दिवसाचे 2 वाजलेत. सुट्टी दिल्या ना, काल इव्हेंट झाला, आज सुट्टी दिल्या. सुट्टीचा पुरेपूर उपयोग चालू आहे. डोकं तर असं दुखायला लागले जसं काय पार्टीत आम्ही दारू पिलो, पण फक्त नाचली ओरडून. काय माहीत काय झाले. अशा तऱ्हेने आम्ही एन्जॉय केला. सोयरीमध्ये असा एक कार्यक्रम पार पडला ज्याच्यामध्ये आम्ही लई एन्जॉय केला. असं बी आम्ही एन्जॉयच करतोय. कसलं काय इव्हेंट असे ना, कसलं काय कार्यक्रम असताना, बिकॉज एन्जॉय करणं आपल्या हातात असते कसं एन्जॉय करायचं. तरी पण रात्री लई गेलं मुलींना असं म्हणजे. हां अजून एक ॲज अन गर्ल मला एक गोष्ट सगळ्या मुलांना सांगायची आहे की जेव्हा पण मुलींना संधी भेटते डान्स करायची, नाचायची DJ समोर, प्लीज मेक श्योर दॅट यू नॉट मेकिंग देम अनकम्फर्टेबल. यू आर नॉट मतलब ऐसा होता है ना कि हम लोग सिर्फ देख रहे, ठीक है, नाच रहे लोक सामने. आता मुली पण आम्ही मुलं वगैरे कोणी काय नाचत असं आपण बघत उभारतो ना, भारी वाटतं ते बघण्याला. पण काय होतं माहिती आहे का, त्यामुळं असं आम्ही कॉन्शियस फील करतोय की असं म्हणजे बघतंय का कोणी, इकडे तिकडं कोण आहे का. मी थोडंसं निर्लज्ज आहे, मला जास्त वाटत नाही. बट असं मुली असते शाय असतोय आम्ही असं. त्यामुळं मेक शुअर दॅट तुम्ही असं नाही करत आहात. कारण ऑलरेडी भरपूर गोष्टी आहेत ज्या मुलींना एन्जॉय करण्यापासून किंवा थोडंसं कॉन्शियस बनवतात. पण जेव्हा जर तिथे एखादी मुलींचा ग्रुप जर असं एन्जॉय करत आहेत, तुम्ही प्लीज भावांनो, प्लीज या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही त्यांना अनकम्फर्टेबल फील नाही करवत आहात. लेट देम एन्जॉय. जाऊन येऊ द्या त्यांना. बस तुम्ही एवढं करा आमच्यासाठी, बस अजून काही नको. एवढी एकच रिक्वेस्ट आहे माझी. बस काही लई जास्त मागत नाही मी, बस एवढंच फक्त ऐका. सो दिस इज फॉर टुडे. मिलेंगे अगले वीडियो में. बाय बाय. छुट्टी आज. आई एम हैप्पी.